नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि अब वे पहले की तरह ज्यादा काम नहीं कर सकते और नई पीढ़ी को आगे आने का मौका दिया जाना चाहिए। साथ ही वही कोरोना के बाद उन्होंने अपनी जीवन शैली में बदलाव किया और अब रोजाना योग करते हैं। गडकरी ने आगे कहा कि तबीयत अच्छी हो तो ही जिंदगी का सही आनंद लिया जा सकता है, क्योंकि स्वास्थ्य खराब होने पर सत्ता भी किसी काम की नहीं होती। उदाहरण सांगतो, मी अतिशय अनऑर्गनाइज, इनडिसिप्लिन आणि अतिशय माझं इरेग्युलर असं आयुष्य होतं। या माझ्या इतकं कोणाचंच नसेल। आणि भावनेच्या ओघामध्ये मी पार्टीचं काम करायचो, स्कूटरवर जायचो, गाडीत जायचो। आतासारखी श्रीमंत पार्टी नव्हती। मी आत्ता म्हटलं, आम्ही एका कार्यक्रमात होतो, आम्ही निघालो तो बाजूला 300-400 गाड्या एकदम हालायला लागल्या। मी म्हटलं, मी जेव्हा काम करायचो तेव्हा एकाला अध्यक्ष याकरता बनवलं का त्याच्याजवळ एक जुनी 10 वर्ष जुनी अँबॅसेडर होती आणि याला अध्यक्ष केला तर विमानातून आणि रेल्वे स्टेशन नेते आले तर फुकट जाण्या येण्याची सोय होईल, म्हणून याला अध्यक्ष करा, असा आमचा काळ होता। आता काळ बदलला। अरविंद शहाबोरगे का मारुती व्हॅनमध्ये फिरायचे, मी पण नव्हते, केशवला आठवत असेल। माझ्याजवळ लुना होती, मग त्या लुनावर डबल सीट नाही, तो ती कू करायची। मग एक विजय स्कूटर आली, लोक जास्त, मी विद्यार्थी होतो। मी म्हणलं, एक काम कर, एक समोर चालव, मध्ये तिघं बसा आणि 4थ्या नंबरवर जो बसलाय तो नंबर प्लेटवर हात ठेव, म्हणजे पोलीसवाला बघणार नाही, लगा स्कूटर चलो। असा काळ होता, कारण मजबुरी होती। आणि म्हणून या सगळ्या काळात इरेग्युलर, इनडिसिप्लिन, समोसा खायचे झोपून जायचो राहतो। पण मी कोविड पासून दुरुस्त झालो। आता रोज सकाळी उठल्यावर मी 2.5 तास व्यायाम करतो, 2.5 तास प्राणायाम करतो, व्यायाम करतो। माझा ट्रेनर आहे, मी दुसरं काम करत नाही। आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या अनुभवावर एक मंत्र सांगतो, रोज सकाळी उठून अर्धा तास योगासन, व्यायाम, प्राणायाम रोज करा आणि ते शिकवण्याचं डिजिटल ट्रेनिंग सगळ्यांनी करा। कारण तुमची जर तब्येत चांगली असेल तर सगळ्याचा उपयोग आहे। जर तुमची तब्येतच बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे? इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे? बरोबर, गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार। खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है, सजन रे झूठ मत बोलो, आहे ना गाणं, माहिती आहे ना तुम्हाला? आणि ह्या गाण्यातला सार द्या, शैलेंद्रचं गीत आहे ते, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है। मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्याकरता मदत केली पाहिजे। आणि हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी, आणि हेच काम वाढवायचं आहे। खरं म्हणजे मी प्रेरणास्त्रोत वगैरे काही नाही आहे, आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही। ज्यावेळी करू शकलो तेव्हा आता मी पण कामातून माझं पार्टिसिपेट कमी झालं। मी सगळ्यांना सांगितलं तर नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे। नवीन लोक आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करतात आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढतं आहे आणि वाढलेल्या कामामध्ये आता अजून जास्त वाढतं आहे। आणि एक दिवस हे काम एवढं वाढेल की महाराष्ट्रातल्या एक